सुप्रियाताई, तुमचा हाच मुद्दा घेऊन स्वतः या ठिकाणी जे आदिवासी मंत्री आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडे मी जाणार आहे. थोडंसं थांबा. अशोक उईके सर, आपण ऐकलेलं आहे सुप्रियाताई काय म्हणतात, आडमुठी भूमिका का घेताय, फक्त तुम्ही एक मागणी मान्य केली आहे, इतरही मागण्या मान्य करा, त्यांच्याशी बोला, असं त्या म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे? ताई, हा हा आमच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश हा जे अट होती, हा म्हणजे वयाची अट. 30 वर्षापर्यंत प्रवेश घेण्याची अट होती, ती आपण शिथिल करून ती कुठली आता मर्यादा ठेवलेली पण नाही. अशोक उईके सर, माझ्यासोबत सुप्रियाताई सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एक फक्त शिथिलता दिलेली आहे वयाच्या मर्यादेमध्ये, बाकीच्या मागण्या तुम्ही मान्य का करत नाही, असं विद्यार्थी म्हणतायत. ताई, आमचा विषय कसा आहे, त्यांची प्राधान्याने मागणी होती वयाची अट शिथिल करा प्रवेशाची, बाकी काहीच नाही. बाकी तर जोडले त्यांनी, पण विशेष ज्या बाकीच्या मागण्या जोडलेल्या आहे. अशोक भाऊ, माझी विनंती राहील अशोक भाऊंना की तुम्ही इतके संवेदनशील आहात, तुमच्या बोलण्यावरच मला जाणवतंय. तुम्ही कोणाला तरी पाठवा, मुलांना टेबलवर बसून तुम्ही समोरासमोर चर्चा करून मिटवून टाका. आमची विनंती, आमचं सहकार्य राहील तुम्हाला. पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर उभं राहू, पण तुम्ही मार्ग काढा, एवढीच विनंती आमची, अतिशय विनम्रपणे. अशोक उईके सर, बोलून घ्यावा, आपलीच मुलं आहेत ना. अशोक उईके सर यांचा फोन कट झालेला आहे. सुप्रियाताई, आता विरोधी पक्ष म्हणून तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? आमची भूमिका राहील की मुलांना बोलून चर्चा करावा, आपल्या मुलांची आणि याच्यात कसलं राजकारण, कसलं विरोधक आणि कसली नाही. तरी सुद्धा राहुल गांधी आले होते, त्यांनी सांगितलं होतं की मीही त्या ठिकाणी येऊन जायला तयार आहे, मला बोलवा आंदोलनासाठी. त्याच्यानंतर शासनाकडून म्हटलं जात आहे की त्यांच्यापर्यंत, राहुल गांधींपर्यंत चुकीची माहिती पोहोचली. मग आता अशामध्ये या विद्यार्थी तर आंदोलनावर ठाम आहेत, मग तुम्ही पुढे त्यांच्यासाठी काही करणार आहात का? नाही, आता माझी सहकारी, मी आधी आपल्याला सांगितलं तसे, माझी सहकारी मनाली भिलारे तिथे त्यांच्याच बरोबर बसली आहे. माझी पुन्हा तुमच्या माध्यमातून मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की आपली लेकरं आहेत, आपली मुलं आहेत. हो, तुम्ही का नाही आपल्या मुलांना ऐकून घेत? त्यांना कुणाला तरी सरकार एवढं चार्टर प्लेननी, साधा एखादा कॅन्डिडेट घ्यायला, हे सरकारमधले लोक चार्टर प्लेन, मोदीजींनी सांगितलंय विमानं वापरू नका, हेलिकॉप्टर वापरू नका, तरी हे सरकारमधले मंत्री फिरत असतात. ते एखाद्याला काय, त्याला तू डेक्कन क्वीन ना तर ती ट्रेन घे आणि जा पुण्याला आणि चर्चा कर ना, घे ना चार्टर. अशा वेळी एरवी त्यांचे कॅन्डिडेट मागे गेला चार्टर प्लेन आणि हेलिकॉप्टर घ्यायला, यंदा पैसे त्या सरकारला. पण आमची मुलं तिथे आंदोलनाला बसले, तिथे चार्टर निघायला वेळ नाही या सरकारला. आमच्या टाकांचे खड्डे बघायला यांना वेळ नाही. 10 दिवसांनी 15 दिवसांनी सगळे आले. काय सांगायचं, दुर्दैवी आहे की एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप मी ह्यांना दिलंय आणि त्याचा किती दुरुपयोग यांचं सरकार. मला देवेंद्रजींकडून ह्याच्याहून जास्ती अपेक्षा होत्या. मला नेहमी वाटायचं की देवेंद्रजी एक संवेदनशील नेते राहिले. सुप्रियाताई, याच्यामध्येच आता सत्ताधाऱ्यांकडून एक प्रश्न उपस्थित केला जातोय. या विद्यार्थ्यांची एक मागणी आश्रम शाळांविषयीची सुद्धा आहे. तुम्हाला माहिती असेल, गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तर ते काँग्रेस आणि जे एनसीपीच्या आघाडी सरकारच्या काळामध्ये अनुदान दिलं गेलं होतं असं ते म्हणतात आणि 100% अनुदान दिलं गेलं होतं, यावरून आरोप केला जातोय. अहो, आमच्या काळातले निर्णय, आता मला या सरकारला सांगायचं आहे की आता 12 वर्ष झाला ना तुमचा संसार, किती वर्ष, 50 वर्षाचा इतिहास काढत बसणार आहात? आणि आमच्या काळात झाली ना चांगली कामं, या आश्रम शाळा वगैरे कुणाच्या काळात? काँग्रेस एनसीपीच्या काळातच तो उभे राहिल्या ना. पण त्या शाळेमध्ये, काँग्रेसच्या नेत्याच्या शाळेमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. त्याच्यावरून कुठेतरी ठीक आहे ना, मग आमच्याकडून चुका झाल्या ना, तेव्हा लोकांनी पाठवलं आम्हाला घरी. आता तुम्ही त्याच चुका करताय, मग तुम्हाला उद्या लोक घरी पाठवतील. टू रॉंग डोंट मेक अ राईट ना. आम्ही चूक केली, लोकांनी आम्हाला घरी पाठवलं, पण तुम्हाला बदल म्हणून आणलं ना. तुमच्याकडून तुम्ही आमच्यापेक्षा वाईट निघाला, अशी परिस्थिती आहे. अशीच लोक, सामान्य माणूस जो मायबाप या देशात टॅक्स भरणारा लोकप्रतिनिधी आहे, आपला नागरिक आहे, नागरिक हेच म्हणतोय ना. त्याला असं त्याला फसवल्यासारखं वाटतंय. सुप्रियाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल.